फडणवीसांच्या घराबाहेर या आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ अशा आशयाचे बॅनर हे लावण्यात आलेत। हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचा बॅनरवर उल्लेख करण्यात आला। जिथे हे बॅनर लावण्यात आले त्या नागपूरमधल्या देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेरची ही बॅनरची दृश्य आपण पाहतोय। हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेचे बोल हे या बॅनरवर लावण्यात आले। देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेरील ही दृश्य। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे हे त्याच घराबाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। जितेंद्र, खरं तर हे जे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत किंवा पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत ह्याला तर कालपासूनच सुरुवात झालेली आहे, मात्र आत्ता कार्यकर्त्यांमध्ये नेमका काय उत्साह आहे? कारण अवघे काही तास उरलेत, देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत। नागपूरकरांच्या काय भावना आहेत? नक्कीच विक्रांत, कारण ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, तर नागपूरकरांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे, जोश आहे आणि हाय जोश आहे असं म्हणण्यास बिलकुल हरकत नाहीये। सध्या जे आहे ते मी त्यांच्या धरमपेढेतील येथील निवासस्थानी आहे आणि या घराचे जे आहे ते आता रंगरंगोटी म्हणण्यापेक्षा लाइटिंग लावण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आकर्षक अशी रोषणाई ही असणार आहे। त्याचबरोबर नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी LED स्क्रीनवरून जे शपथविधीचा सोहळा आहे त्याचंही लाईव्ह प्रक्षेपण करण्याची सुविधा भाजपतर्फे करण्यात आलेली आहे। त्याच्याही तयारी शहरभरामध्ये सुरू आहेत। आपल्यासोबत काही नागपूरकर आहेत, खास करून दक्षिण पश्चिम या त्यांच्या मूळ विधानसभा मतदारसंघातील हे भाजपचे कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून फडणवीस यांना बघताय, कसं वाटतंय? मूळ नागपूरकर म्हणून तुमची नेमकी काय भावना आहे? मूळ नागपूरकर आणि मूळ रामनगरचा पहिला नगरसेवक आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतोय आणि हे अत्यंत आमच्याकरता अभिमानाची बाब आहे। आपण पाहिलं लोकसभेत जे झालं होतं त्याच्यात त्यांनी एक नवीन जोर धरून ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं आणि ते आज इतक्या सीट जिंकून आले, स्ट्राईक रेट 90च्या वर ठेवला भाजपचा, याचा आम्हाला सगळ्यांना अत्यंत अभिमान आहे। काय वाटतं, आज पुन्हा एकदा फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, नागपूरकर म्हणून किती अभिमान वाटतो? खूप अभिमानाची गोष्ट आहे। खऱ्या अर्थाने देवेंद्रजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनत आहे। आम्हाला वाटलंच होतं की देवेंद्रजी बनणार, परवापर्यंत थोडीशी धाकधूक होती, पण धाकधूक ते नाही राहणार असं वाटलंच होतं, कारण की देवेंद्रजीचं कर्तृत्व आहे। संबंध महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा अभिमान देवेंद्रजी आहेत, म्हणूनच देवेंद्रजी बनत आहे, म्हणून आम्हाला खूप अभिमानास्पद वाटत आहे। आज अनेक ठिकाणी LEDच्या माध्यमातून जल्लोषही साजरा करण्यात येणार आहे। कशी व्यवस्था राहणार आहे? काय व्यवस्था तुमच्यातर्फे करण्यात आली? आम्ही पश्चिम नागपूर असून देवेंद्रजी पहिले नगरसेवक आमचे आणि आमचे पहिल्या दक्षिण पश्चिमला नंतर गेले, म्हणून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात इथे 26 ते 27 ठिकाणी स्क्रीन लावल्या आहे। तिथे फटाके, ढोल ताशा आणि मिठाई या सगळ्यांच्या व्यवस्थेत आम्ही मोठ्या प्रमाणात जल्लोष करणार आम्ही। आणि हे समोरही 1-2 दिवस आणखी चालणार आहे। 90% कार्यकर्ते तिकडे गेले, पण आज आम्हाला पब्लिकचे स्वतः फोन येत आहे की तुम्ही कुठे कुठे साजरा करता, आम्ही कुठे जॉईन व्हायला पाहिजे। म्हणून देवेंद्रजी प्रति जे पश्चिम नागपूरतर्फे जो प्रेम आहे ते सगळ्यांकडनं दिसून येतं। काय सांगाल, किती उत्साह आहे? एक प्रचंड उत्साह आहे नागपूर शहरात, कारण की नागपूर शहराचे पुत्र आहे आणि ज्यानं महाराष्ट्र आणि देश आणि नागपूर ह्या धरतीतून, पश्चिम नागपुरातून ते नगरसेवक झाले, आमदार झाले। आमच्यासाठी एक सामान्य कार्यकर्ता, सामान्य माणूस करून खूप आनंद आहे आणि खूपच आनंदानं आम्ही हा सण आज करत आहोत नागपुरात। तर आपण पाहू शकतो की नागपूरकरांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि त्या जेव्हा शपथविधीचा सोहळा साजरा होणार आहे त्याचा उत्साह आणि त्याचा जल्लोषही नागपुरातही वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे। विक्रांत, खरंय जितेंद्र, धन्यवाद। तुम्ही या सगळ्या भावना आणि हा सगळा उत्साह आमच्यापर्यंत आणि पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात त्यासाठी।